नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आजची माहिती खूप महत्त्वाची आहे. कारण खरीप पीक विमा 2025 आणि अंबिया बहार फळ विमा योजना 2024-25 या दोन्ही योजनांच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी या पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहे. पीक विमा नेमका कधी येणार असा प्रश्न सतत विचारला जात आहे. मित्रांनो, या संदर्भात गेल्या काही दिवसात कृषी मंत्र्यांच्या स्तरावर बैठका घेण्यात आलेल्या होत्या. यासोबतच विविध शेतकरी संघटनांनी देखील प्रशासनाकडे निवेदन देत पीक विमा लवकर वितरित करण्याची मागणी केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनेक लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता. त्यामुळे आता या सर्व घडामोडीनंतर पीक विमा वितरणाच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता इथे व्यक्त केली जात आहे. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत सुमारे 89 लाख शेतकरी पात्र ठरू शकतात. तर काही अंदाजानुसार हा आकडा 94 लाखांच्या आसपास जाऊ शकतो. पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 2248 कोटी रुपयांच्या जास्त रकमेची पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो, अशी माहिती सध्या समोर येत आहे. महत्वाची बाब म्हणजे 16 मार्च 2026 नंतर पीक विम्याच्या कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. ज्या भागात नुकसान अधिक प्रमाणात झाला आहे अशा 253 तालुक्यांमध्ये प्रथम टप्प्यात वितरणात सुरू होणार आहे. आता एक गोष्ट अनेक शेतकऱ्यांना जाणून घ्यायची असते, एका गावात काहींना मिळतो आणि काहींना मिळत नाही. तर मित्रांनो, या योजनेमध्ये जर एखाद्या महसूल मंडळामध्ये एखाद्या पिकासाठी नुकसान पात्र ठरले, उदाहरणार्थ सोयाबीन, तर त्या महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी त्या पिकाचा विमा भरलाय त्यांना सरसकट पीक विमा मिळू शकतो. म्हणजे त्या भागातील सर्व पात्र शेतकऱ्यांना एकाच वेळी लाभ मिळण्याची शक्यता असते. सुरुवातीच्या टप्प्यात सोलापूर, धाराशिव, बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमधील अनेक महसूल मंडळांना पीक विमा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि नेमकी कोणती महसूल मंडळ पात्र ठरणार आहे याची अधिकृत यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ज्या ज्या भागामध्ये कॅल्क्युलेशन दिसायला सुरुवात होईल त्या भागातील शेतकरी या पीक विम्यासाठी पात्र ठरू शकतात. यामध्ये सध्या प्रामुख्याने सोयाबीन पिकाचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. तर तूर आणि कापूस या पिकांच्या कॅल्क्युलेशनसाठी अजून थोडा कालावधी लागू शकतो. साधारणपणे मे आणि जून या महिन्याच्या दरम्यान पुढील प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. आता दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे अंबिया बहार 2024-25 फळ विमा योजना. तर मित्रांनो, वादळी वारे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे केळी आणि इतर पीक फळांचे नुकसान झालेले होते. यापूर्वी सरकारकडून जवळपास 800 कोटी रुपयांचा विमा वितरित करण्यात आलेला होता, परंतु अजूनही काही जिल्ह्यांमध्ये शेतकरी बाकी होते. आता विशेषतः नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे, कारण या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सुमारे 42,500 रुपयांचा दराने पीक विमा मंजूर करण्यात आला असून त्याचे वितरण सुरू होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. इतर जिल्ह्यांबाबत जे काही नवीन अपडेट येतील त्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेणार आहोत. तसेच खरीप 2025 पीक विमा महसूल मंडळ निहाय यादी, कॅल्क्युलेशन अपडेट किंवा प्रत्यक्ष वितरण सुरू झाल्याची माहिती जशी समोर येईल तशी ती माहिती आपण या चॅनलवर नक्की देणार आहोत. म्हणून अशाच नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.